चला जरा फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी होईल. आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण सन्मानाकडे जाऊयात. नाशिक डोल प्ले करा सध्या डीजे गोल्डन. खरंच सांगायला गेलं तर आज मंचावरती बहारदार व्यक्तिमत्व, दिलदार, अगदी दमदार नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय राजूदादा सालुंके या मंचावरती आहेत. त्यांचा बर्थडे साजरा होणं हे फक्त औचित्य होतं. मित्रांनो, समाजसेवेची इतकी मोठी ओढ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरंच सांगायचं झालं तर या व्यक्तिमत्वाने भटक्या जमातींना एकदा स्थिरता निर्माण करून दिली या विभागामध्ये. त्या अनुषंगाने तुम्ही पाहायला गेलं अपंग लोकांसाठी कृत्रिम पाय हात यांची व्यवस्था करून दिली. तदनंतर अनेक रक्तदान शिबिरे, अनेक आरोग्य शिबिरे ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आली ते राजूदादा सालुंके या मंचावरती आहेत. मी विनंती करेल या स्पर्धेचे सर्व रुपेशदा पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण राजूदादा सालुंके यांना या मंचावरती सन्मानित करायचं आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र अर्थातच मायेची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह राजूदादा सालुंके यांच्यासाठी दिलं जातंय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. थँक्यू थँक्यू. नाद करा पण याचा करू नका. फटाकेवाला रॉक रावेकर आहेत ना, प्रश्नच नाही भाई. यांनी तर डायरेक्ट अगदी हृदयावरती धडक दिली. हा दादर कर करे. आणि मी विनंती करेल या ठिकाणी राजूदादा सालुंके यांना की 2 शब्द आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मित्रांनो, जरा जवळ या ना, जरा जवळ या ना. खेळाडू आहात तुम्ही, जरा जवळ या. या 2 मिनिटात या 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 या. बरं, जरा घोषणा तर द्याल ना. हा तेवढा तर द्या. भारत माते की, भारत माते की, भारत माते की. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, खरंच तुमचं कौतुक करावं असं वाटतं. क्रिकेट हा असा खेळ आहे, तिथं शिस्त पाळली जाते, तिथे संयम राखला जाते आणि आपल्या लढाऊ वृत्तीनं तो खेळला जातो. म्हणजे एकत्र खेळल्यावर काय असतं, एकजूट असल्यावर काय असतं, त्या क्रिकेटमधून दाखवलं जातं. खरोखरच तुमचं कौतुक याच्यासाठी करतो. तुम्ही एवढे रात्रीपर्यंत थांबलात, इथे तुम्ही जी साथ दिलीत, एकदम आनंद वातावरणामध्ये तुम्ही हा क्रिकेट इथे खेळून तुमच्या खेळाची वृत्ती इथं चांगल्या पद्धतीने दाखवलीत. आज आपण एक गोष्टीचा विचार जर केला तर आज वुमन्स डे होता आणि हा वुमन्स डे म्हणजे महिला दिन, जागतिक महिला दिन. महिला दिनाचा जर विचार केला, आईने आपल्यावर केलेले संस्कार, क्रिकेट बरोबर कशी नाळ जुळलेली असते, आईने आपल्यावर केलेले संस्कार, बहिणीने दिलेलं प्रेम आणि बायकोची साथ काय असते, तरच आपला जो समाजाचा जो डामडौला आहे तो चालू शकतो. मित्रांनो, मगाशी एक गाडी लागली, आपली स्कूटी बक्षीस लागली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहिली गाडी माझ्या बहिणीने मला प्रेझेंट दिली आणि आज ती गाडी जेव्हा त्यांना लॉटरी पद्धतीने लागली तर ती गाडी ते बहिणीला देणार आहेत. हे बहिणीचं प्रेम.
रुपेश दादाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एकत्र सौंगाड्यांना युवकांना एकत्र आणणं, हा क्रिकेट खेळ त्यांच्याकडून खेळून घेणं आणि समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करणं हे शिकावं तर रुपेश दादाकडून शिकावं. रायगड जिल्ह्यामध्ये मी पाहिलं MD ग्रुप नंतर पेणमधली ही जी क्रिकेटची स्पर्धा आहे, एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यांचे रुपेश दादांचे सहकारी त्यांनी इथं जी भरवली, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रुपेश दादांना मी सांगू इच्छितो, रुपेश दादा तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. कारण मी मगाशी सांगितलं, ज्याची पत्नीची साथ ज्याच्याबरोबर तो माणूस पुढे काही करू शकतो. अशा वहिनी त्यांचं खरं कौतुक करावं असं वाटतं इथं, की त्यांना नेहमीच वेळोवेळी ही साथ ते त्यांना देत आलेले आहात. आज एवढा ह्या ग्राउंडवर एवढी मोठी स्पर्धा बघताना खूप आनंद वाटला. पुढील वर्षासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपले कमी शब्दात मुलाचं मार्गदर्शन. आमचे भारतीय जनता पार्टीचे गणेशभाई यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. खरं म्हणायला गेलं तर मला वाटतं विजेते संघाचे ते मालक होते. क्या बात आहे राजूभाई, तुम्हाला यंदा फसवलंय, पुढच्या वर्षी नाही. गणेशभाई यंदा फसवलंय आयोजकांनी, पुढच्या वर्षी संघ मालकाला सुद्धा बाईक आहे, विसरू नका. हे आताच सांगतोय मी. हा, प्रत्येक मी विनंती करेल या ठिकाणी आमचे मनसे चषकाचे जे शिल्पकार आहेत सर्वांनी लाईन लावा, लाईन. मनसे चषकाचे शिल्पकार, चला. रोहन पाटील, रोहनजी पाटील या. वाशिवली गाव, चला. रोहन पाटील, रुपेशदा पाटील यांनी राजूदादा सालंगे एक जरूर सांगेल. डीजे मित्रांनो, मी एक सांगू शकतो की ही जी टुर्नामेंट आम्ही भरली मनसे चषक 2026, ती जरी मी एकटा आयोजक असलो तरी मला काय 4 हात नाही आहेत. माझ्या पाठी जे माझे मित्र आहेत, भाऊ आहेत, जास्त नाही आहेत, मोजकेच आहेत, जे मला बोटावर मोजता येतील. 5 ते 7 जण या मित्रांनी, या भावांनी ही टुर्नामेंट सक्सेस केली. ते एवढेच बोलले, दादा तू पुढे चल, आम्ही तुझ्या पाठी भक्कमपणे उभे आहेत. तुम्हाला मित्रांनो खोटं वाटत असेल, ही जी तुम्ही टुर्नामेंट बघताय ही भले 3 दिवसाची असेल, पण ह्याच्या पाटली मेहनत जी होती ना, ही तब्बल 2 महिन्यांची होती. कारण की एक आमंत्रण सन्मान्य राजसाहेब ठाकरे दादरला होते, ते एक दुसरं आमंत्रण कल्याण डोंबिवलीला राजूदादा होते, तिसरं आमंत्रण आमदार महेंद्र तोडी साहेब अलिबागला होते. असे प्रत्येक आमंत्रण आम्ही घर टू घर, डोर टू डोर जाऊन दिलेले आहेत. दादा ही मेहनत छोटी नाही आहे, कारण की मी जरी एकटा असलो, या लोकांनी मला ताकद दिली. दादा खचून जाऊ नकोस, आम्ही तुझ्या पाठी भक्कमपणे उभे आहेत. आणि काही पडद्यापाठचे जे काही शिल्पकार आहेत, जे नेहमी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. की दादांनो, तुम्ही कधी कधी या कार्यक्रमाला येत नाही, पण रुपेश दादा तुझं आम्हाला आवडतोस की 365 दिवस मधला एक दिवस तुझा असतो, पण 364 दिवस तू आमच्या सुखादुखात येतोस, म्हणून ते मला नेहमी सहकार्य करतात. मी अशा सर्व पडद्या पाठीमागच्या हिरोंचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझ्या शिल्पकार, ज्याला मी नाव ठेवलंय मनसे चषकाचे शिल्पकार, या सर्व भावांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. की एक टुर्नामेंट नाही आहे, तुम्ही दिलेला साथ हा माझा या जन्मापर्यंत मी जोपर्यंत असेन तेव्हा लक्षात ठेवीन. आणि मागच्या वर्षीही जे भाऊ माझ्यासोबत होते त्यांचाही मी आभार व्यक्त करतोय. आणि पुढच्या वेळी मनसे चषक
हा अजून मोठ्या प्रमाणात आपण काहीतरी वेगळा करतोय. तिथे एक संघ मालकाला एक बाईक असेल, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मालिकावीर त्याला एक बाईक असेल आणि एक प्रेक्षकांसाठी बाईक असेल. हे मी यावेळी घोषित करतो. आम्ही 100% ते प्रयत्न करून आपल्याला देऊन. धन्यवाद. धन्यवाद दादा. शिल्पकारांकडे जरूर जाऊयात. अगदी राजू दादा सांगायचं झालं तर हे जे शिल्पकार आहेत, बऱ्याच जणांना वाटलं असेल की पेण एकत्र पेण नगरीत राहत आहेत, परंतु प्रत्येक गावातून एक एक हिरा या ठिकाणी रुपेशदा पाटील यांनी निर्माण केला. जसं म्हटलं जातं ना की 18 पगड जातींचे मावळे शिवरायांनी तयार केले, रुपेशदा पाटील यांनी सुद्धा हे शिल्पकार या ठिकाणी घडवलेत. रोहन पाटील आपण पाहतोय वाशिवलीवरून आणि त्यांची या स्पर्धेला लागलेली साथ. तदनंतर आपण पाहतोय दुसरे शिल्पकार पारोजी दरेकर, मॅन फ्रॉम गागोदे. पारोजी दरेकर. तदनंतर सौरभजी ढेने. सौरभजी ढेने हेटवणे. क्या बात आहे. हे फार महत्वाचं आहे. मी का नमूद करतोय हे फार गरजेचं आहे. तदनंतर सर्वेजी पाटील वरेडी. सर्वेजी पाटील वरेडी. तदनंतर विशालजी पाटील वाशीनका. तदनंतर विशालजी पाटील यांचा सन्मान मॅन फ्रॉम वाशीनाका. तदनंतर विशुगिरी रामवाडी. तदनंतर वेदांत पाटील दादाचे मेवणे आहेत इरवाडी. भाऊजींच्या स्पर्धेत खरं म्हणायला गेलं तर मेवण्याचं स्वागत. तदनंतर ज्यांनी फोटो व्हिडिओसाठी फार महत्वाची भूमिका बजावली आहे ते नितीनजी डाकोल आणि सिद्धेशजी पाटील. नितीनजी डाकोल या आपण. सावरसई. क्या बात आहे. रात्री थांबलो होतो, भीती वाटत होती गावावर जाताना, एकटाच होतो ना. तदनंतर सिद्धेश पाटील सापोली. सिद्धेश पाटील. उत्कृष्ट व्हिडिओग्राफर. तदनंतर ज्यांनी हा संपूर्ण जाल झेंडा सांभाळलाय स्टेजवरती हिरामनजी गडकल. हिरामनजी गडकल.
5 गणी. हा पार सन्मान होणं गरजेचं आहे दादा. सगळ्यांचे सन्मान खरं म्हणायला गेलं तर ह्याच्या हातातूनच गेलेत. तदनंतर उत्तमजी ठाकरे 5 गणी. उत्तमजी ठाकरे. यस, थँक्यू. हे शिल्पकारांचा सन्मान इथे झालाय. आपण जाऊयात ज्यांच्या माध्यमातून 3 दिवस ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली गेली आहे. अर्थातच 3.5 लाखापेक्षा सबस्क्रायबर या स्पर्धेसाठी 3 रजनीमध्ये पाहायला मिळालेत. क्लॅरिटी आणि क्वालिटीचा संगम 24 लाईव्ह इव्हेंट. चला प्रतिनिधी आपण 24 लाईव्ह इव्हेंटचे प्रतिनिधी विवेक सर या आपण. चला पास्ट करा. चला ना गडकल. ट्रॉफी ना बुके घ्या. ट्वेंटी 24 लाईव्ह इव्हेंट 3.5 लाखांपेक्षा सबस्क्रायबर क्लॅरिटी आणि क्वालिटीचा संगम प्रतिनिधी आपण पाहतोय. विवेक सरांचा सन्मान. तदनंतर आमचा आवाज ज्यांनी जपला नाहीतर नारडा असतो. आमचा आवाज ज्यांनी आतापर्यंत जपलाय ज्यांच्या दोन्ही लहरी यांनी प्रसिद्ध केल्या गोल्डन डीजे प्रतिनिधी. चला गोल्डन डीजे या. तदनंतर समालोचकांचा सगळ्यात मोठा आरसा म्हणजे स्कोरर निकित पाटील रावे. निकित पाटील रावे. निकित पाटील रावे. तदनंतर आमचे दुसरे स्कोरर स्वयंजी आवस्कर. स्वयंजी आवस्कर कुठे? चला स्पीड करा. तदनंतर समालोचन कक्ष ज्या दिग्गज समालोचकांनी हा समालोचन कक्ष गाजवलाय त्यामध्ये पेनचा स्वीट व्हॉइस स्वप्नील पवार लीडिंग कॉमेंटेटर या स्पर्धेचे. तदनंतर केवळ आणि केवळ आज आमच्या शब्दाखातीर या स्पर्धेत इमर्जन्सी ज्यांची वर्णी लागली गेली ते अभि पाटील मॅन फ्रॉम खोपोली. तदनंतर या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण कामगिरी होती शिल्पकारांमध्ये. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले सुशांतजी मोकाल आपण सुद्धा मंचावरती या. आयोजनामध्ये फार मोठा हातखंडा आहे. आणि आता जाऊयात प्राइज सेरेमनीकडे. त्याच परिसरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये ज्यांचा आवाज सातत्यानं घुमला पेन तालुका दणानून सोडला ते आमचे संदीपजी बोराडे यांचा सन्मान मी रुपेशदा पाटील यांना विनंती करेन की आपण सन्मान घ्यावा आणि जोरदार पार्टी आज होईल कारण त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य जे बरंच काही सांगू होतं त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. तर धन्यवाद. पुनश्च एकदा आपण ही पुढची सूत्र जे पताके आपण फोडलेत त्यांना विनंती आहे की आपण पुढे या. आपला सन्मान देखील या ठिकाणी होईल आणि याची पूर्ण सूत्र पुनश्च आपण
संदीप बोराडे सरांकडे आपण पुन्हा शवलतोय. धन्यवाद. तो नाही पेपर. चला निकेत पाटील, पेपर कुठे पेपर? निकेत पाटील, निकेत पाटील पेपर आणा. तुम्ही तिकडे दिलात. चला मोठी जुई आपण सुद्धा समोर या. सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच जो राहिला होता, मॅन ऑफ द मॅच साहिल चव्हाण. सेमीफायनल क्रमांक 2 साहिल चव्हाण या. साहिल चव्हाण चला. निखिल आपण या त्वरित. रावेचे षटकार मारला होता, पारितोषिक घेऊन जा आपण. ती वैयक्तिक पारितोषिक होती. आणि खरं म्हणायला गेलं तर या सन्मानांकडे आपण विसरलो होतो, परंतु आपण समालोचकांचं झालं. पंचांकडे जाऊयात. सामनावीरचा किताब आता मान्यवरांची नावं घेणार नाही, प्रत्येकाने आपला अनुषंगाने ते पारितोषिक द्या. निखिल साठी या ठिकाणी पारितोषिक अजून असणार आहे 2000 रुपयाचं. निखिल आपण थांबायचं आहे. आरवी 11 चिंचपाडाचे सर्वे स्वप्नीलजी म्हात्रे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे निखिल साठी. मी किरणजी गुरव साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते निखिल साठी 2000 रुपये कॅश प्राइज आलेला आहे, ते आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. सुनील आपण या आणि खास करून पंचांचा सन्मान याकडे जाऊयात आपण. सुनील या आपण. सुनील लवकर या. आणि पंचांच्या सन्मानाकडे जाऊयात. थांबा सुनील, हरकत नाही. षटकाराचं पारितोषिक आहे. नारंगीकर चला आपण या, लवकर या. पुढचं नाव सांगा सर. 3 षटकार होते. ऋषी नारंगीकर. चला 1500 रुपयांचं कॅश प्राइज. आणि पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण पंचांच्या भूमिकेकडे जाऊयात. खरं म्हणायला गेलं तर पंचांची भूमिका या ठिकाणी महत्वपूर्ण आहे. हनुमानजी नाईक सर यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि हनुमान नाईक सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. तदनंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रवीण आंद्रे फणस डोंगरी यांना विनंती करतोय आपण देखील या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. तदनंतर बंटी म्हात्रे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील या. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तदनंतर बाबा भावसर सर्व या ठिकाणी भावसरला आम्ही विनंती करतोय आपण यायचा. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. बाबा भावसर सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तदनंतर पुढचा सन्मान बंटी म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे दमदार शिलेदार रुपेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. चला बाबा बाउन्सरचे सर्व प्रतिनिधी वरती या. अगदी जर पाहायला गेलं तर गेले 3 दिवस 3 रात्र बाबा बाउन्सरनी या ठिकाणी सेवा प्रदान केली आहे आणि गेली सातत्य 5 वर्ष या स्पर्धेला ते जोडले जात आहेत. त्यामुळे नक्कीच बाबा बाउन्सर तुमचं मनापासून कौतुक करेल. या ठिकाणी बाबा बाउन्सरचा सन्मान जर कोणाला या ठिकाणी बाबा बाउन्सरची गरज लागली तर त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी, हरकत नाही. तदनंतर पुढचा सन्मान आपण
ज्यांनी लकी ड्रॉ साठी भरपूर सारी मेहनत घेतली. निकेत मोगल यांना विनंती करतोय आपण देखील या, आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खरं तर जे लकी ड्रॉ होते, प्रेक्षकांची खूप गर्दी होती, तरी देखील त्यांनी ती सर्व हँडल केली आणि निकेत मोगल यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. रुपेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते खरं तर हा सन्मान आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली मेहनत खरं तर रुपेश दादांवरती सर्वांचाच प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय आणि निकेत मोगल कलवे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचं या ठिकाणी या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन निकेत मोगल यांचा सन्मान केला जातोय. झाले, आता इथे आपले सत्कार थांबलेत. आता पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. फायनलचा मॅन ऑफ द मॅच दिला, तोही दिला. फायनलचा मॅन ऑफ द मॅच 8 बॉल मध्ये 22 धावांची रणझुंजार केली साकारणारा राजवीर 11 रावेत टीमचा सुनील पाटील. खर तर सुनील पाटीलच्या सर 3 झेल ड्रॉप झाल्या होत्या आणि कदाचित चिरनेर संघाला कुठेतरी महागड्या पडतायत आणि हे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतोय सुनील पाटील यांचं. इथे कॅमेरा समोर सुनील पाटील. बरोबर नाचतील खर तर निकेत पाटील मला सांगतायत. सुनील पाटील एक चांगले डान्सर देखील आहेत. क्या बात है यार. चला एक, हल्दी मिक्स. खरं म्हणायला गेलं तर अगदी आपण पाहतोय मालिका वीरचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मनसे चषक 2026. दादा खरं म्हणायला गेलं तर सर्वजण ट्रॉफीज देतात, गोल्ड देतात, परंतु मी तर म्हणेल मेडल देतात. परंतु या ठिकाणी सुनील पाटील आपल्याकडे जरूर जाईल. मॅन ऑफ द मॅच रुपेशदा पाटील. अनोखी संकल्पना तुम्ही यावेळी स्पर्धेत साकारली आहे. आता हा फोटो फ्रेम मध्ये राहील, बरोबर ना घरात. सुनील पाटील एकंदरीत काय सांगाल, शेवटचा सामना जिंकलात. काय नाही, मी लास्टचा बॉलर होतो आमचा भावेश, चांगला बॉलिंग करतोय. पण थोडे आता ह्या मॅचमध्ये त्यात खराब गोलंदाजी चालू होती त्याची. त्याला मी बोललो 33 रन असतील ना तर मी चेस करील, तू बिंदास बॉलिंग कर, फक्त एक लास्टचा बॉल काढ. आणि बोलो 33 असल्या 34 असल्या तरी मी रन काढेल बोलो. आणि हा कॉन्फिडन्स त्याला दिला. त्याच्यानंतर त्याचा बॉल चांगला पडला. हे होते सुनील पाटील. शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी. आणि जाऊयात या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर. आणि बेस्ट फिल्डर साठी आपण पाहतोय आता थंडी आहे रात्रीची, उद्या गरमी चालू होईल 9 नंतर आणि गरमीमध्ये गारगार, थंडा थंडा, कुल कुल. आणि आता हे थंडा थंडा, कुल कुल, गारगार वाटण्यासाठी देऊयात बेस्ट फिल्डरला कूलर आणि त्याचबरोबर अट्रॅक्टिव्ह ट्रॉफी. अर्थातच बेस्ट फिल्डर हुईज कोण. अरे जवळ येऊन आवाज दिला तर बरं होईल. शिवशंभो पाटणेश्वर टीमचा साहिल वाघ. साहिल या. ओह, आदरणीय डीके साहेब, दत्ता कांबळे सर मंचावरती आपण.
बात आहे. बस फिल्डर हे अनोखं पारितोषिक आज स्पर्धेमध्ये लागू झालंय. यस, साहिल तुमच्याकडे जरूर जाईल. असं म्हणत होतं की बेस्ट फिल्डरचा किताब तुम्हाला मिळेल. माझ्या काहीच म्हणत नव्हतं आणि सांगायचं झालं तर स्वतःची वैयक्तिक अशी ही पहिली माझ्यासाठी ट्रॉफी आहे. वैयक्तिक अशी पहिली ट्रॉफी आहे माझ्यासाठी. आणि मला म्हणजे खरं तर आमचं क्रिकेट बंद होतं, पण दत्ता दादामुळे आमचं क्रिकेट चालू आहे. म्हणजे आता एवढे आम्ही मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळतोय, कधीच 1 रुपयाची सुद्धा दादा फी मागत नाही आमच्याकडनं. सगळं स्वतःहून खर्च करतो सगळं. म्हणजे एक मॅच जिंकली तरी लगेच मुलांना लगेच खायला आण, लगेच काही थंड आण, केळी आण. तर दादाच्या सपोर्टमुळे आज आम्ही इथं आहोत. धन्यवाद डीके दादा. मी सर्वप्रथम रुपेशचे मनापासून आभार मानतो. दादा, मी अंडरम पहिला क्रिकेट खेळतो पाटणेश्वर गावातून. कित्येक वर्ष अंडरमच खेळत होतो, पण गेले 7-8 वर्षापासून आम्ही ओरम चालू केलं. पहिला निवृत्ती दादाच्या टीममधून खेळतो अंडरम शिवाजीनगरमधून. आणि नंतर दादा मला आज एकदम खुश झालो की मगाशी मी रडलो. पण मी आज 7-8 वर्ष आम्ही ओरम क्रिकेट चालू केल्यापासून हे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम आम्ही 4था नंबर आम्हाला भेटला आहे. आणि तुमच्याकडे किती पैसे आहेत काय आहे महत्त्वाचं नाही आहे, 3रा भेटला सॉरी. त्याच्यापेक्षा तुम्हाला कशात आनंद भेटतो ही गोष्ट तुम्ही केली पाहिजे. मला क्रिकेट हा माझा छंद आहे, माझा फॅशन आहे आणि तो मी चालवतो. आणि माझ्या पोरांना क्रिकेटला गावामध्ये पाटणेश्वर गावामध्ये क्रिकेट हा ओरम खेळला जात नाही, कबड्डी हा जास्त खेळला जातो. त्याच्यामुळे आम्ही जेमतेम 11 ते 12 प्लेयर आहेत. तो म्हणजे इथे यायला पण कोण नव्हतं, 12 प्लेयर सांगायला लागतं जाऊन कोणतरी बस. आणि आज जयेश, साहिल किंवा विकी, देवेश हे चांगले क्रिकेट खेळले. मला पण बॉलिंग एका पहिल्या फर्स्ट मॅचला ओव्हर टाकली, नंतर मी टाकली नाही. पण आमचा खेळ अत्युत्तम झाला. रावे संघासोबत पण आम्ही हारलो, पण काही का सोबत आम्ही त्यांना टप दिली. म्हणजे असं काही नाही की सहज हारलो. सगळ्यांना वाटलं की पाटणेश्वर हा सहज हारू, पण आम्ही सहज कोणाबरोबर हारलो नाही, त्यांना सहज आम्ही हरवलं. हा आज आनंद आम्हाला आहे आणि मी खूप खुश आहे. असेच माझ्या मित्रांनी माझ्या पोरांनी माझ्यावर सपोर्ट केला पाहिजे. आपण याच्यापेक्षा आणखी टुर्नामेंट चांगले खेळू. नाही तर यंदा ठरलं होतं की बक्षीस नाही लागली तरी टुर्नामेंट बंद करू. तर मी त्यांना मी बोललो होतो, जयेश जोपर्यंत आपण या पार्टनरशिप टीममध्ये खेळतोय शेवटपर्यंत, जोपर्यंत बक्षीस लागत नाही तोपर्यंत आपण क्रिकेट बंद करायचं नाही, पण आपण खेळू. आणि आज तुम्ही बक्षीस मिळाल्याबद्दल रुपेश, मी मगाशी तुला बोललो मनसे चषक माझ्या स्मरणात राहील का की माझ्या लाईफमध्ये फर्स्ट बक्षीस आहे. थँक्यू सो मच. यस, धन्यवाद डीके साहेब. तदनंतर जाऊयात बेस्ट बॉलर. अर्थातच स्पर्धेमध्ये 5 षटकांचा खेळ त्याने मैदानात केला. जवळजवळ 48 धावा खर्च केल्यात आणि त्या अनुषंगाने संपूर्ण स्पर्धेसाठी आणि 6 विकेट त्याने स्पर्धेमध्ये नोंदवल्यात. दिस ट्रॉफी गोस टू राजवीर 11 रावेत टीमचा कोण आहे? आवेश, भावेश, दीक्षित पाटील. सहा विकेट ज्याच्या नावावरती नोंद झाली आहे तो दीक्षित पाटील राजवीर 11 रावे टीमचा बेस्ट बॉलर ठरलाय या स्पर्धेमध्ये. बसल रे, थांब जरा दमदीर घे, मी बसवील तरच बसल तो. हा ते बरोबर आहे, तुझी नजर त्याच्यावरच होती, तू येऊन जाऊन स्कूटीवर येतोय. यस दीक्षित पाटील, एकंदरीत काय सांगाल? मनसे ट्रॉफी आहे आज, रावे टीमने जबरदस्त परफॉर्मन्स मैदानात दाखवलाय आणि त्याच्यातही तुम्हाला बेस्ट बॉलरचा किताब जातोय. खूप छान वाटते.
अरे पुढचं काय बोल, घरी सगळी बघत असतील आता. नाही बघत, ठीक आहे चल. चला, शुभेच्छा असतील तुम्हाला दीक्षित पाटील पुढील स्पर्धांसाठी. वेल प्लेड. तदनंतर जाऊयात बेस्ट बॅटर. सगळं सांगणार बेस्ट बॅटर आणि मालिकावीर. दादांनो आता तुम्हाला सांगून देतो, सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. केवल आणि केवल एका धावेमुळे सिरीज गमावली गेली आहे. तो ठरलाय बेस्ट बॅटर आणि एक धाव ज्याची एक्स्ट्रा झाली तो ठरलाय मालिकावीर. बेस्ट बॅट्समन देऊ ना का मालिकावीर देऊ? बेस्ट बॅट्समन बरोबर आहे. आणि बेस्ट बॅट्समनचा किताब ज्याने 40 बॉलचा सामना केला संपूर्ण स्पर्धेमध्ये, 102 धावांची मजल त्याने मारली. कोण? काही नाव सांगतो रे यो. हा कोण? अरे काही काय बोलता तुम्ही? ठीक आहे चल देऊन टाकतो, बघू दे काय ते. राजवीर 11 रावे टीमचा सुनील पाटील. ए दादा गाणं लाव यांचं. धावेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये एका धावेला फार महत्व असतं आणि तेच आज सिद्ध झालं. आणि एक चिठ्ठी जी आपण बघितली त्याचं देखील तेच गणित होतं आणि संपूर्ण सर्व प्रेक्षकांना माहिती. यस नाही नाही बिंदास, मी आनंदी आहे खरं म्हणायला गेलं तर, काही हरकत नाही. आणि चला मी सुनील पाटील आपण वक्तव्य करायचंय. अगदी मी म्हणेल बेस्ट बॅटरचा किताब या स्पर्धेत मिळालाय. बेस्ट बॅटर मी माझ्या टीमला हे करेल, कारण टीमने फुल सपोर्ट केला मला. आणि मी घरातल्यांचा पण हे करेल की घरातल्यांनी मी खूप सपोर्ट केला, कारण कुठल्याही दिवशी किती पण रात्री गेलो तरी पण कधीच बोलत नाही कोण घरातले. आणि टीममध्ये प्रत्येकजण किती पण 2 वेळा 3 वेळा 4 वेळा जरी मी 0वर आउट झालो तरी मला ओपनिंग करून देतात ते. आणि मला ह्याची काही हे नाही, म्हणजे आवड वगैरे काय नाही, मला फक्त 1 नंबर मारायची होती. आणि मी त्यांना बोललो मला 1 नंबर भेटली बस, मला सिरीज भेटली, मी असं समजतोय. बस एक प्रश्न अजून घेऊन जाईल. तुम्ही वक्तव्य फार केलं कुटुंबाबद्दल. असे काही क्षण आयुष्यात आले का की ज्या वेळी क्रिकेट खेळायला सुरुवातीला जायचे आणि आई बाबा ओरडायचे? अजूनपर्यंत तरी नाही, कारण माझे घरातले मला फुल सपोर्ट करतात. पहिला डान्स करायचो, डान्समध्ये पण मला कधी माझा पाय मोडला तरी पण मला कधीच बोलले नाही की डान्स नको करू, तुला आवडते तू कर. आता क्रिकेटमध्ये उतरलोय तर क्रिकेटमध्ये कधीच बोलत नाही. माझा मोठा भाऊ 3 नंबरचा भाऊ जो आहे तो ॲडव्होकेट आहे आणि तो मला फुल सपोर्ट करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. कुठंच कधीच बोलत नाही की तू इथं जाऊ नको, तू तिथं जाऊ नको, तू क्रिकेट खेळू नको, कधीच बोलत नाही मला. म्हणजे माझा तो बॅकबोन आहे. चला शुभेच्छा असतील तुम्हाला. शुभेच्छेसाठी थोडं इथेच थांबा. 1 मिनटं मी जाऊला सांगू इच्छितो की आता ज्या टीव्ही बघायला लागतात की आता 32 टीव्ही शोधायच्या आहेत, तेव्हा शोधत असताना प्रथम मला बाळूनी फोन केला, दादा आमची एंट्री द्यायची आहे, कुठं भेटशील? तर मी म्हणलो की मी आता हमरापूरला आहे, तो हमराव फाट्यावर आहे. बाळू आला, बाळूनी मला 8,000 रुपये ॲडव्हान्स दिले
आणि हा एक आमचा इलेक्शनचा पिरियड लागला, त्या दरम्यान थोडा मी इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये होतो. तर बाळू बोला दादा मॅची लेट होतील तर आमची एंट्री आम्हाला परत दे दादा, की आमचा स्पॉन्सर बोलतोय की दुसरी कुठे खेळायला टाकू आपण. तर मी लगेच बाळूला ते 5,000 रुपये का 8,000 रुपये परत दिले. आला त्याच्यानंतर आम्ही तारीख डिक्लेअर केली 6, 7, 8. मला परत बाळूचा फोन आला, दादा आमची टीम घेशील का तू आता. तर मी बाळूला बोललो, बाळू एक 2-3 जागा आहेत, जर तुझा ॲडव्हान्स आला तर मी 100% घेईन. तर तेव्हाच लगेच बाळूनी मला तो ॲडव्हान्स मारला. आज खरंच या टीमनी पहिला नंबर मारलाय ना, तर तुम्ही सगळ्यात पहिले जे आभार असतील ना ते बाळूचे मान्य करा. कारण की त्या बाळूनी माझा पाठपुरावा घेऊन आज तुमची टीम इथं टाकली. आणि नंतर जो दुसरा कोणचा आभार असेल ते बलोलीचे ते त्यांचे हे आहेत स्पॉन्सर गणेशभाई, यांचे आभार व्यक्त करा की या 2 माणसांमुळे आज तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुम्ही नंबर मारलात. हा त्यांचा श्रेय आहे, 100% मी सांगू इच्छितो आपल्याला. धन्यवाद. तदनंतर जाऊया आता चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक. सुनील पाटील आपण जरा बाजूलाच इकडे थांबायचंय, काही हरकत नाही. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मंचावरती आपण इन्व्हाइट करूयात. ठेवणार मी हुशार रे बाई. देणार सस्पेन्स आहे सस्पेन्स. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मंचावरती आमंत्रित करूयात समाजसेवक दत्ता कांबळे आणि बीजेपी नेते गणेश पाटील. आपण या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी. आणि चतुर्थ क्रमांकाचा मनसे ट्रॉफीचा 4थ्या क्रमांकाचा हकदार ठरलेला संघ आहे ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. चला या लवकर या. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई मनसे चषकाचा 4थ्या क्रमांकाचा मानकरी. थांबा ती ट्रॉफी जरा आता बाजूला घ्या, त्याच्याकडे देऊ नका. तुला थांबावं लागेल आता. 2 शब्द हा बोलतच नाही. तदनंतर या ठिकाणी जाऊया 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी. तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी मंचावरती पाहुणे इन्व्हाइट करूयात. आदरणीय किरणजी गुरव आणि सुमित भाई यांना विनंती करील. आणि निवृत्ती दादा, तीनही मान्यवर चला. सुमित भाई, किरण भाई आणि निवृत्ती दादा या. आपण तिघांच्या हस्ते 3य क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि 3य क्रमांकाची ट्रॉफी जाते मनसे चषक 2026 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी, ज्यांनी या सीझन मध्ये मला वाटते संघामध्येच पहिली येते का, संघामध्ये पहिली ट्रॉफी प्राप्त केले शिवशंभो पाटणेश्वर टीम. 10 वर्षांनी पहिलं पारितोषिक. हाल धन्यवाद डीजे. येस, थँक्यू. तदनंतर जाऊया 2य क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी. 2य क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी मनसेचे सर्व शिल्पकारांची टीम. चला लवकर चला सगळे शिल्पकार. सर्व शिल्पकार चला. सर्व शिल्पकार. आणि या ठिकाणी 2य क्रमांकाची ट्रॉफी जाते
अर्थातच रमेश स्मृती महागणपती चिरनेर टीम. घुमणार एकच बघा मनसे चषक आता आवाज घुमणार एकच बघा मनसे चषक मनसे चषक मनसे चषक मनसे चषक मनसे चषक चंदेरी सोनेरी कलरच्या ट्रॉफी आता मालिकावीर कडे जातो. पहिला द्यायच्या अगोदर मालिकावीर. आणि मालिकावीरचा किताब देण्यासाठी पाहुण्यांना मंचावरती आमंत्रित करूया. राजूदादा सालुंके यांच्या शुभ हस्ते पारितोषिक जरूर दिलं जाईल. इतर मान्यवर सुद्धा या फोटोशूट नंतर आपण त्या पारितोषिकाकडे जाऊयात. हिरामन सर सगळ्यात महत्वपूर्ण आहेत. कोणाचं एकच बघा मनसे चषक आता आवाज घुमणार एकच बघा मनसे चषक थँक्यू डीजे. बघा राजूदादा सालुंके हिरामन सर सध्या मेन आहेत. उद्या साखरपुडा आहे. आजच जरा यांना शुभेच्छा द्या. दादा तुम्ही वराड इकडे घेऊन आला असतं तर उद्याला स्टेजचा खर्च वाचला असता. इथंच झालं असतं सगळं. काय पण सांगतोय काय निकेत पाटील. असो बाबा हे काही सांगतात यार. चला मालिकावीरचा किताब देऊयात आपण. प्लेअर ऑफ टुर्नामेंट महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2026 चा प्लेअर ऑफ टुर्नामेंट ठरतोय. ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग करताना 34 बॉलचा सामना केला आणि 73 धावा आपल्या नावावरती कोरल्या. गोलंदाजी साकारत असताना स्पर्धेमध्ये 6 विकेट आपल्या नावावरती कोरल्या आणि 73 धावा अधिक 30 पॉइंट टोटल झाली 103. बरोबर का? महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे चषक 2026 चा मालिकावीर ठरलाय. थांबा सुनील पाटीलला पण क्लिअर करूया आपण. 40 बॉल सामना केला 102 धावा. परफेक्ट. तदनंतर 34 बॉल 73 रन आणि 6 विकेटचे पॉइंट झाले 30. म्हणजे 73 प्लस 30 103. दिस ट्रॉफी गोज टू प्लेअर ऑफ टुर्नामेंट महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2026. ठरलाय ऋषी नारंगीकर रमेश स्मृती चरनेर. ऋषी नारंगीकर लग्न झालंय का? नाही झालं अजून.
यंदा करायचंय. घरची बोलतात, पण आता मी काय म्हणतोय, ही नक्की देशील कोणाला? हा, असती तर खुश झाली असती. बहिणीला देणार. ओके, चला, जबरदस्त. आपण पाहतोय वॉशिंग मशीन म्हणून प्रश्न केला. काय सांगाल एकंदरीत संपूर्ण स्पर्धेचे आयकॉन ठरलात, अगदी प्लेअर ऑफ टुर्नामेंट? काय नाही, आनंद वाटते मनाला म्हणजे. आणि सर्व आमच्या टीमने सुद्धा चांगला सपोर्ट केला, चांगला त्यांचा प्रयत्न प्रत्येक यशस्वी ठरला. फक्त थोडक्यामध्ये सारा सामना रोमांचक झाला फायनलचा. रायवे संघाने खूप मेहनत घेतली, त्यांच्या मेहनतीला यश मिळालं आणि ते पहिला नंबर मारला. असं काही नाही, हारजीत होतच राहते. फक्त क्रिकेटमध्ये प्रेम निर्माण ठेवायचं आहे. क्रिकेट ही फक्त गोष्ट अशी आहे की आपली ओळख करते आणि मैत्रीसुद्धा वाढवते, दोस्तीसुद्धा. आणि सांगायचं तात्पर्य एक की महिना अगोदर कल्पेशजी रेवसकर यांनी आमची इथे एंट्री केली. आम्हाला सतत सांगायचे, आमच्या ग्राउंडवर येतात ते प्रॅक्टिसला, आमच्या गावचेच आहेत, पण सतत सांगायची की बाबांच्या नावाने आपली एंट्री करते. ऋषी चांगला परफॉर्मन्स द्या, नाव बाबांचं गाजवायचं. इथे आम्हाला त्याच्या शब्दावर आपली पूर्ण टीम, आम्हाला त्याच्या वडिलांचं नाव इथे ठेवायचं होतं आणि खूपच मजा आली. आम्ही तो ठेवला. दुसरा नंबर आला तरी आम्हाला काही वाचा हे नाही, फक्त ट्रॉफी मारायची होती. धन्यवाद. वेल प्लेड. या ठिकाणी जरूर जबरदस्त कामगिरी मी तर म्हणेल केली गेली आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील सामन्यांसाठी. यस, आणि जाऊयात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे चषक 2026चा चॅम्पियन अर्थातच राज 11 भवानी. आणि जय पाटील. जय पाटील, एकच प्रश्न तुमच्यासाठी घेऊन जाईल. आता कसं वाटतंय? असं भारी वाटते ना, खरं सांगते, खूप भारी वाटतंय. भारी म्हणजे किती भारी? शब्दात नाही सांगू शकत ते. चला बालू, काय सांगाल? सर मी एकच सांगतोय,
ही आहे ना ट्रॉफी आहे ना 2026 ची मनसे चषक, ही आमच्या भवानी फायटरच्या पोरांच्या हातात सोपते हो. ही आम्हीच कामं करू शकतो, दुसरी कोणची कामा नाही. कापच्या करू मोठमोठे गार केले. चल ए अरे सगळं झालं, माझा फोटो कोण काढणार या स्कूटीवरचा? कुठेही फोटोग्राफर, मग माझा काढून तर घे फोटो. हॅलो हॅलो निखिल गंमत मध्ये रायबादेवी माते की